तर कोकणामध्ये औशाची पद्धत असते, म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ओवसा असतो. तर तो ओवसा कसा केला जातो, सुपं कशी भरली जातात, काय पद्धत आहे, ते मी सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कंटिन्यू राहा. तर बघा, ओवशासाठी आम्ही मम्मी आणि मी निघालेलो होतो गावाला. माहेरी सगळ्यात पहिला जो ओवसा असतो तो माहेरी असतो, त्यामुळे मम्मी आणि मी आमच्या गावाला निघालेलो होतो कोकणामध्ये. तर जाताना मस्त असं थोडंसं कॅप्चर केलं. धुकं भरपूर होतं घाटामध्ये, तर तेवढ्या धुक्यामध्ये मस्तपैकी प्रवास झालेला होता. मग स्टेशनला पोहोचल्यानंतर, एस टी स्टँडला पोहोचल्यानंतर काही भाज्या घ्यायच्या होत्या. तर पाऊस भरपूर होता, त्यामुळे मी एकटीच भाज्या घेतला आणि त्यानंतर रिक्षा करून मग सगळं घेता घेता सगळं होईपर्यंत 5 वाजलेलं होतं, बघू शकता. तर मग रिक्षा वगैरे केली, घरी पोहोचलेलो होतो. बघा, आम्ही हा गौरी पूजनाचा दिवस नाही आहे, हा गौरी बसवण्याचा दिवस आहे. म्हणजे गौरींचं आगमन झालेलं होतं, तर इथे गौरी नटवण्याचा कार्यक्रम सुरू होता. गौरी आगमन तर झालेलं होतं, गौरीला साडी नेसवत होते. तर बघू शकता तुम्ही इथे गणपतीची शेजारी जागा मोकळी आहे, तिथं गौरी ठेवणार आहे. तर साडी नेसून झालेली आहे, बाकीचे दागिने वगैरे नटवून मग जे जागा आहे गौरीची तिथं ठेवणार आहे गौरीला. तर अशी गौरी नटवलेली आहे. गौरी वगैरे नटवून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून मग संध्याकाळची रात्रीची पूजा झाली, आरती झाली. आणि आरतीचा वाण मस्तपैकी मला भेटलेला होता. तर छानपैकी अशी आरती झालेली होती. त्यानंतर हा गौरीपूजनाचा नेक्स्ट डे आहे बघा. म्हणजे आजच्या दिवशी ओवसा आहे, तर पूर्वतयारी सगळी करून ठेवलेली होती. पानं फळं वगैरे सगळी काढून ठेवलेली होती. त्यानंतर आंघोळ करून मग मी जे आहे सुपं भरण्याचं काम केलेलं होतं. सुपं भरायची कशी आहेत, काय करायचं आहे, ते सगळं माझा एक फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याच्यावर दिसेलच तुम्हाला. सगळे डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे. सुपं कशी भरायची आहेत, किती काय काय भरायचं आहे, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा. सुपं पूर्ण भरून झालेली आहेत. अशी 5 सुपं भरावे लागतात. आणि ही सुपं भरल्यानंतर बघा, अशा पांढऱ्या कपड्यामध्ये टाईट एकदम बांधावं लागतं, कारण एकही सुटू नये, कारण हे 5 गौऱ्यांना आपल्याला फिरवावं लागतं. सगळे डिटेलमध्ये मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशी सुपं भरून मग आम्ही निघालेलो होतो ओवसण्यासाठी. म्हणजे 5 गौऱ्या फिरवण्यासाठी प्रत्येकाच्या घरी, ज्यांच्या घरी गौरी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला ही 5 सुपं ओवसावी लागतात. आणि अशा पद्धतीने हे ओवसा करून घेतलेला आहे बघा. गौरी गणपतीच्या समोर हा ओवसा आपल्याला दाखवायचा आहे. नवरा बायकोनी मिळून हा ओवसा आपण गौरी गणपतीला ओवसून घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे ओवसा हा झालेला होता.